डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिट, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिट आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिट अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलं। जळगाव शहरातील शनीपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणी विरोधात मोठी कारवाई करत तिला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात तिला आश्रय देणाऱ्या युवकावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोनिका राणी श्यामलचंद्र राय असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे। ती मूळची बांगलादेशातील रहिवासी असून आवश्यक कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर शनीपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तिला ताब्यात घेतले। या प्रकरणात चिन्मय बाला नावाच्या युवकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित तरुणीला आश्रय देणे, तिच्या वास्तव्यास मदत करणे आणि प्रशासनापासून माहिती लपवण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे। पोलिसांनी दोघांविरोधात परदेशी नागरिक कायदा तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे। प्राथमिक चौकशी संबंधित तरुणी काही काळापासून जळगावात राहत असल्याची माहिती समोर आली आहे। ती भारतात नेमकी कशी आली, तिच्याकडे कोणती कागदपत्रे आहेत का, तसेच तिचे आणखी कोणाशी संबंध आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान राज्यभरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांविरोधात कारवाई सुरू असताना जळगावातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना संशयास्पद हालचाली किंवा परदेशी नागरिकांबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे। बांगलादेश, इल्लीगल बांगलादेश आणि परकीय नागरिक यांच्या विरोधामध्ये जळगाव पोलिसांनी एक मोहीम घेतलेली आहे। त्या अनुषंगाने शनीपेठमध्ये एक अवैधरित्या राहणारी बांगलादेशी महिला आपण आयडेंटिफाय केली। तिच्याकडे तिचा सर्च घेतला असताना तिच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट देखील मिळून आलेला आहे। या मुलीची आणि तिचा नवरा हे दोघांनाही आपण याच्यामध्ये आरोपी केलेला आहे। यांचं लग्न वेस्ट बेंगॉलमध्ये झालं होतं आणि ती जंगलाच्या रूटने बांगलादेशमधून भारतामध्ये आलेली होती असं प्राइम ऑफिसी आपल्याला तपासात समजत आहे। आज तिला कोर्टात आम्ही हजर करणार आहोत। काय कारण आहे तिचे इकडे येण्यापाठीमागचं? याच्या मागचं कारण तिने असं सांगितलेलं आहे की हा जो तिचा नवरा आहे त्याचं नाव आहे चिन्मय बाला, वय वर्ष 25। याचे 2024 मध्ये तिच्याबरोबर फेसबुक मधून माध्यमातून ओळख झाली होती आणि त्यांचं अफेअर झालं होतं आणि मग त्यांनी वेस्ट बेंगॉलला ही बांगलादेशमध्ये जंगलातून पळून आली। तिला 2 लोकांनी बांगलादेशच्या सहकार्य केलं असते म्हणते आणि वेस्ट बेंगॉलला लग्न झाल्यानंतर हा जो नवरा आहे हा इथेच कामाला होता आणि याने तिला इथे आणून वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।